आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. आटपाडी परिसरात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अर्थात LCBने मोठी कारवाई करत तब्बल 11 पिस्तूल व 22 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून अवैध शस्त्र साठ्याविरोधात सांगली LCBने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक होत आहे. या धडाकेबाज कारवाईची दखल घेत विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी सांगली LCB टीमला 50,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. आटपाडी परिसरात अवैध शस्त्रांची वाहतूक आणि साठा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर LCB पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईत 11 पिस्तूल 22 जिवंत काडतुसे पोलिसांच्या हाती लागले. या कारवाईमागे नेमकं कोण आहे, ही शस्त्रे कुठून आणण्यात आली होती आणि त्याचा वापर कोणत्या कारणासाठी होणार होता याचा तपास पोलीस करत आहेत. सांगली जिल्ह्यात अवैध शस्त्राविरोधात पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईमध्ये ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. LCBच्या या कामगिरीची दखल घेत विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी 50,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याने पोलीस दलातील या पथकाचे विशेष कौतुक होत आहे. आटपाडीत 11 पिस्तूल आणि 22 जिवंत काडतुसे जप्त करण्याची ही कारवाई नेमकी कोणत्या आरोपींवर करण्यात आली आणि पुढील तपासात काय समोर येते याकडे आता लक्ष लागले आहे. त्याबद्दल काय सांगाल? गुन्हा घडण्यापूर्वीच ताब्यात घेतले गेले ते सुद्धा हे अतिशय जे आहे ते चांगली कामगिरी झालेली आहे. आपला SP तुषार जोशी साहेबांचे मार्गदर्शनाखाली आपले लोकल क्राईम ब्रांचने चांगली कामगिरी केलेली आहे. मी जे आहे ते हे सर्व टीम जे आहे त्यांना 50,000चे रिवॉर्ड घोषित करत आहे आणि ते रिवॉर्ड त्यांना जे टीमचे सदस्य असेल ते सर्वांमध्ये वाटप होणार आहे आणि भविष्यामध्ये पण त्यांनी अशीच जे आहे चांगली कामगिरी करत राहावा यासाठी त्यांना जे आहे ते आम्ही जे आहे ते मार्गदर्शन देणार आहे आणि त्यांच्याकडून अशी आम्ही अपेक्षा करणार आहे. थँक्यू. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.